त्या दरम्यान ते वाल्मिक कराड ते संबंधित करणारे गुन्हेगार आणि मंत्रालयामध्ये कोणी असतील ते त्यांच्याशी काही नेक्सस त्यांच्याशी काही कॉन्टॅक्ट होते का हे सगळं पोलिसांनी तपासणं गरजेचं होतं. तपासलं असेल पण महत्त्वाचे नंबर त्यातनं बाजूला काढले असतील आणि बरोबर धनंजय मुंडेला त्यातनं बाजूला केलं ही देखील वस्तुस्थिती आहे. मग हे सगळं का वाढतं, संघर्ष का तयार होतो? कारण सरकार त्यांचंच, पोलीस अधिकारी त्यांचेच, आणि मग कधी कधी असं वाटतं की हे सगळं सरकार घडून आणतं काय. कारण अधिकाऱ्यांवर दोष होता, अधिकारी बदलले गेले, मग खरा तपास बाहेर पडला, त्यामध्ये अधिकाऱ्यांची इन्व्हॉल्वमेंट होती हे देखील त्यामध्ये निष्पन्न झालं. यातला दुसरा असा प्रकार की परवा दिवशी पेहलगामला प्रकार घडला. पेहलगामला प्रकार घडला, तुम्हाला आठवत असेल छत्तीसगडमध्ये CRPFचे जवळपास 78 जवान मारले असतील 2 वर्षापूर्वी. कुठलं तरी जिलेटिनचा स्फोट करून मारले छत्तीसगडमध्ये. त्यानंतर पुलवामामध्ये 350 किलोचा RDXने भरलेला ट्रक सैनिकांच्या ताफ्यात घुसवला, 40 जवान शहीद झाले. आणि परवा घडलेला पेहलगामचा हल्ला. त्या तीनही ठिकाणी DGP जर आपण पाहिले तर नलीन प्रभात नावाचा DGP होता, आजही येतो. मग हा नलीन प्रभात जिथं जिथं DIG होतो त्या ठिकाणी असले प्रकार कसं काय घडले? तपास व्हायला पाहिजे. तपास होणार नाही. पेहलगामचा प्रकार घडला, मागच्या आठवड्यामध्ये इंडियन एक्सप्रेसमध्ये आर्टिकल छापून आलं. इंडियन एक्सप्रेस नॅशनल न्यूजपेपर इंडियन एक्सप्रेस म्हणतोय की या घडलेल्या घटनेची संपूर्ण इन्फॉर्मेशन सरकारला होती. 2 अतिरेकी काश्मीरमधून पाकिस्तानमध्ये गेले आणि त्यांचे 2 मित्र म्हणजे पार्टनर ते घेऊन आले. ते एकूण झाले 4. त्या 4ही लोकांचं टावर लोकेशन सगळ्या गोष्टी सरकारला माहीत होत्या. परवा दिवशी हल्ला झाला. हल्ल्यामध्ये पाकिस्तानच्या घरात घुसून बरोबर अतिरेक्यांचे बंगले घरं काय असतील ते सगळे मारले. आपण टीव्हीवर बघून आपल्याला खरं माहिती दाखवतात टीव्हीला. मग तुम्हाला बारीक बारीक गोष्टी जर तुम्हाला सरकार म्हणून माहिती आहे तर ही एवढी मोठी गोष्ट 4 लोक बॉर्डर क्रॉस करून काश्मीरमध्ये कसे आले, पेहलगाममध्ये कसे पोहोचले. अशा पेहलगाममध्ये की तिथे एकही गाडी जायचं म्हटलं घोड्यावर बसून जायला, अशा ठिकाणी 4 लोक आले. कानामध्ये विचारलं हिंदू आहे का, मुस्लिम आहे का, असं उच्चारून गोळी मारली. संबंधित त्या ज्याला गोळी मारली त्याच्या बायकोला सांगितलं तू बाजूला था, आवाज घेते ना, ज्या ते मोदी को जाकर बोलो, जे काय असेल ते बोलो. म्हणजे बायकांना टार्गेट केलं, बायकांना बाजूला ठेवलं, फक्त नवऱ्यांना मारलं. म्हणजे अतिरेकी कुठून आले पेहलगाममध्ये त्याचा तपास नाही. बायकांना बाजूला काढलं, फक्त नवऱ्यांना शूट केलं. हे फॅक्ट आहे, आत्ताच घडले, सगळ्यांना माहितीच आहे. आणि त्यानंतर लगेच सिंदूर नावाचं मागाशी बनबरे सरांनी केलं की धार्मिक त्याला कलर कसा द्यायचा, सिंदूर नावाचं ऑपरेशन लगेच तयार होतं. म्हणजे कुठंतरी हे सगळं प्री प्लॅन होतं का, असं एक वकील म्हणून मला एक ती शंका येते. हे सगळं प्री प्लॅन असावं. हा हल्लासुद्धा गव्हर्नमेंटनेच केला असेल असं मी म्हणत नाही. अनेक सोशल मीडियामधून लोक ओपिनियन हे करत आहेत. आणि हे सगळा प्रकार घडल्यानंतर 1-2 महिने सगळा 1-2 दिवस फायरिंग केलं, ट्रेन बंद केल्या, ते परवा सिंधूचं पाणी बंद केलं, 2 दिवस इकडून तिकडून गोळे टाकले आणि 2 दिवसानंतर सगळं बंदही करून टाकलं. 3 प्रमुख जे आहेत आपले, 3 प्रमुखांपैकी एक प्रमुख नाराज असल्याची कुठेतरी बातमी येते. हे सगळं बंदच करायचं होतं, हे केलं कशाला? आता हे सगळं तपासामध्ये बाहेर पडेल. पण ह्या सगळ्या अशा गोष्टी म्हणजे संविधानाला लाथाडणं, कायदा न पाळणं, यातनं कुठेतरी संघर्ष चालू होतो असं मला वाटतं. मागच्या वर्षी मला वाटतं पोर्शे प्रकरण गाजलं होतं. एका धनांड्याचा मुलगा पोर्शे जवळपास ती 2-2.5 कोटीची गाडी पार्टी करून बाहेर निघाला, निष्पाप त्या एका मुलीला उडवलं. सकाळी त्या मुलाला अटक केली आणि बाल गुन्हेगार न्यायालयामध्ये त्याला कोर्टामध्ये हजर केलं. हजर केल्यानंतर शेवटी बाल गुन्हेगार एक वेगळा कायदा आहे. कायद्यामध्ये सगळ्या प्रकारच्या तरतुदी आहेत. त्या तरतुदीनुसार संबंधित ज्युडिशियल ऑफिसरने त्या पोराला जामीन दिला की तू बाबा असं इथून पुढं वागू नको. निबंध लिहायचे, सिग्नलचं नियोजन करायचं, ह्या सगळ्या कायद्यामध्ये तरतुदी. त्या कायदेशीर तरतुदीचा अवलंब करून त्या मुलाला जामीन दिला. पण ह्या सरकारने संबंधित न्यायिक अधिकारी यांना निलंबित केलं. तुम्ही अधिकाराचा गैरवापर केला असा ठपका ठेवला आणि संबंधित न्यायाधीशांना निलंबित केलं. न्यायाधीश म्हणजे न्यायिक अधिकारी, ज्युडिशियल मेन न्यायाधीश त्याबरोबर ते मेंबर असतात. तर ते रिट पिटिशन आता हायकोर्टात दाखल झालं आहे आणि ॲडमिट करून घेतले.
की अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी सरकारकडनं होतात, कायदा पाळला जात नाही, संविधानाची आयशीदेशी होती आणि म्हणून त्यामधून संघर्ष निर्माण होतो असं मला वाटतं. मागाशी मी उल्लेख केला, नरेंद्र मोदी सरकार आलं 2014ला. पहिल्यापासून त्यांचा कार्यक्रम जर पाहिला तर सगळ्या संविधानिक संस्था सगळ्या हॅक करायच्या, सगळ्या ताब्यामध्ये घ्यायच्या. 2014ला आल्याबरोबर त्यांनी नॅशनल ज्युडिशियल कमिशन हा 2014चा कायदा सर्वांना माहिती कायदा त्यांनी आणला आणि त्या कायद्यानुसार आता आपण घटनेतील कलम 50 जर पाहिला तर घटनेतील कलम 50 हा क्लिअरली सांगतो की न्यायपालिका ही स्वतंत्र पाहिजे, त्यामध्ये कोणाचाही हस्तक्षेप नको, कोणाची ढवळढवळ नको, एवढा क्लिअर कट घटनेमधील 50मध्ये उल्लेख केलेला आहे. पण मोदी सरकारने ज्युडिशियल कमिशन ॲक्ट आणला, त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की आता हे कोलिजियम पद्धतची, कोलिजियम पद्धत म्हणजे न्यायमूर्तींची निवड करण्याचे अधिकार. आता न्यायाधीशांची निवड कोण करतं? ज्युडिशरी का करतं? आता समजा मुंबई उच्च न्यायालय असेल किंवा इतर आपले असतील तर सुप्रीम कोर्ट, तर ह्या न्यायालयामध्ये कोण वकील प्रॅक्टिस करतात. शेवटी आपल्याला न्यायमूर्तींची अपॉइंटमेंट करायची. न्यायाधीशांना माहीत असतं की बाबा कोण वकील चांगला प्रॅक्टिस करतो. आखरे सर आहेत, सौरभ खेडेकर साहेब, गणबरे सर आहेत, यांच्यापैकी आपल्याला न्यायाधीश म्हणून कोण करायचं. हे तिघा असं नाही, पण रेग्युलर कोण ॲपियर होतो, कोणाचं कॅरेक्टर चांगलं आहे, कोण करप्शनमध्ये इन्व्हॉल्व नाही, कोण कुठल्या संघटना पक्ष कोणाशी निगडीत नाही, सगळ्याचं रेकॉर्ड क्लिअर आहे. अशा लोकांना विचारणा केली जाते की तुमची इच्छा आहे का. इच्छा असेल तर अर्ज घेतला जातो आणि तो कोलिजियम एक मताने मंजूर करतं की हे न्यायमूर्ती म्हणजे हायकोर्ट जस्टिस म्हणून आपण करायला हरकत नाही. आणि त्या कोलिजियमचा प्रस्ताव राष्ट्रपतीकडे पाठवला जातो. राष्ट्रपती त्याला अप्रूव्ह करतात आणि राष्ट्रपतीच्या अप्रूव्हनंतर कायदा मंत्र्यांकडे जातो आणि मग संबंधित न्यायमूर्तीची अपॉइंटमेंट ही प्रोसिजर. म्हणजे थोडक्यात काय, न्यायमूर्ती कोण नेमायचे हे कोणाला माहिती असतं? जे न्याय क्षेत्रात काम करतात, जे जस्टिस बेंचवर बसले त्यांना माहिती असते की आपल्याला आता न्यायमूर्ती कारण हा एक्सपिरियन्स व्हायला चांगला माणूस. पण मोदी सरकारचा डाव असा होता की कोलिजियम बरखास्त करायचं आणि आपले माणसं तिथं घुसवायचे. तर त्या ज्युडिशियल ह्याच्यानुसार त्यांनी अशी रचना केली त्या कायद्यानुसार की याचा एक अध्यक्ष असणार CJI, चीफ जस्टिस ऑफ इंडिया हायकोर्ट ऑर सुप्रीम कोर्ट, एक अध्यक्ष. त्यानंतर त्या कोलिजियममध्ये सुप्रीम कोर्टचे 2 ज्येष्ठ वकील, 2 ज्येष्ठ सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश, म्हणजे 2 न्यायाधीश आणि एक चीफ जस्टिस झाले 3. ह्यांचे 2 ज्येष्ठ विधिज्ञ सुप्रीम कोर्टचे. आता ज्येष्ठ विधिज्ञ म्हटले की आमचे सगळे वकील असतात की कोणाला अपॉइंट करायचं सरकार ते बरोबर ठरवतं. 2 सरकारचे ज्येष्ठ वकील झाले आणि एक कायदा मंत्री, तोही सरकारचा झाला. म्हणजे 3 त्यांचे आणि 3 न्यायमूर्ती. मग या 6 लोकांमध्ये 3 न्यायमूर्तीमध्ये एखादा ॲडजस्ट झाला, 4 झाले की न्यायमूर्तीची अपॉइंटमेंट झाली. हा जर कायदा मंजूर झाला असता आत्तापर्यंत सगळे सरकारी ठरवलेले न्यायमूर्ती बसले असते आणि जे काय आता थोडाफार न्याय मिळतो असं आपल्याला वाटतं तोही संपून गेला असता असं मला कुठेतरी वाटतं. आणि मग हे कोलिजियमवर नेहमीच समाजामध्ये ओरड चालू असते. कोलिजियम म्हणजे काय की 3.5% आपण जे काय सांगतो ठराविक वर्गाचेच न्यायाधीश तिथे बसलेले, ठराविक वर्गाचेच न्यायाधीशांच्या अपॉइंटमेंट तिथे नेमणुका होतात आणि म्हणून हे कोलिजियम नको असं मोदी सरकारने उठवलं आणि तो कायदा आणण्याचा प्रयत्न केला. पण तो देखील घटनेच्या चाकोरीत बसणारा नव्हता म्हणून सुप्रीम कोर्टाने त्याला स्टॉप केला. मग जर मोदी गव्हर्नमेंटला वाटत होतं की खरंच कोलिजियम बंद करायचं तर मला तर असं वाटतं की त्यांनी असंच एक रचना करायला पाहिजे होती की एक दलित समाजाचा न्यायाधीश, एक OBC समाजाचा न्यायाधीश, एक महिला न्यायमूर्ती आहेत, महिला न्यायमूर्ती, एक चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि एक जनरल आपल्या कॅटेगरीमधले एक न्यायाधीश, अशा लोकांची कमिटी करा. त्यातनं तुम्ही न्यायाधीशाची अपॉइंटमेंट करा. पण हे करायचं नव्हतं कारण त्यांना ज्युडिशरी पण हॅक करायची होती, ती सुद्धा त्यांच्या ताब्यात घ्यायची होती. तो त्यांचा प्रयत्न सुप्रीम कोर्टने 2014लाच हाणून पाडला. ही वस्तुस्थिती. भ्रष्टाचाराचे आपण अनेक प्रकरणं बघतो. तेलगी प्रकरण मी स्वतः हँडल केले. अब्दुल करीम नाडसाब तेलगी, त्या केसमध्ये 7 जून 2002ला बन गार्डन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला. अब्दुल करीम तेलगीला सगळ्यात शेवटचा आरोपी नंबर 67 त्याला अटक केला आणि त्याच्या कबुलीमधनं अनेक प्रकारच्या गोष्टी बाहेर पडल्या. कर्नाटकचे काही मंत्री, आंध्र प्रदेश मंत्री,
बरेचसे पोलीस अधिकारी त्यामध्ये अटकेत होते. हा सगळा प्रकार आपण बघत असताना 2002चा तो तेलगीचा प्रकरण आज 2025 झाला, आजही तो पेंडिंग. त्यातले जवळपास 80% आरोपी मयत झाले, पण केसचा निकाल लागला नाही. कारण त्यामध्ये काही मंत्री होते, धुळ्याचे आमदार अनिल गोटे, त्यांचा जामीन मीच केला होता, गोटे साहेब होते आणि बरेचसे मोठे मोठे पोलीस अधिकारी होते. या सगळ्यांना वाचवण्यासाठी तो तेलगीचा खटला आजही पेंडिंग ठेवला, ही वस्तुस्थिती. आता न्यायव्यवस्थेचा विचार केला, आजही आपण म्हणतो खाजगीमध्ये आपले बोलतात तुला मी कोर्टात बघून घेतो, हे जे आपण खाजगीत बोलतो, कारण आजही शेवटच्या माणसाचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. त्याला माहिती कोर्टात गेले की आपल्याला न्याय मिळेल. थोड्याफार उलट्या पाडल्या चर्चा होतात, पण असं नाही. कोर्टात गेले की न्याय मिळतो, थोडा उशिराने व्हायला पण मिळतो, ही वस्तुस्थिती. आणि म्हणून शेवटच्या माणसाचा विश्वास न्यायव्यवस्थेवर जोपर्यंत आहे तोपर्यंत न्यायव्यवस्थेला कुणी काही करू शकत नाही, ही देखील वस्तुस्थिती. आणि जर न्यायव्यवस्थेचा विश्वास बुडाला तर देशात